लूजर लूजर लूजर। कधीपासून मिसिंग आहे अमृता? सर आज सकाळी 10:30 वाजता। साहेब माझी मुलगी गायब झाली साहेब। नमस्कार, मी अभिजित खांडकेकर। निरागस मुलांवरील अत्याचार शृंखलेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। शहरात आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे गुन्हे हे नेहमीच घडत असतात। हव्यास, माणुसकीचा ऱ्हास, जीवघेणी स्पर्धा ही यामागची कारणं असली तरी सुद्धा एक पालक म्हणून आपण खरं तर याकडे डोळे झाकच करत असतो। कारण जोपर्यंत याची झळ आपल्याला किंवा आपल्या घरच्यांना लागत नाही तोपर्यंत याचं गांभीर्य कदाचित आपल्याला कळत नाही। पण जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी गायब होते त्यावेळेला आपण खडबडून जागे होतो। त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की दिवसागणिक गायब होणारी, अपहरण होणारी, घरातून पळून जाणारी अशी अनेक मुलं शेवटी जातात कुठे? त्यांचं पुढे काय होतं? ती जिवंत असतात की त्यांना मारून टाकलं जातं? आजच्या भागामध्ये तुम्हीही पहा आणि तुमच्या मुलांनाही बघू द्या की बाहेरचं जग किती क्रूर असू शकतं। दिव्या पकड़, दिवा पकड़ दिवा। अरे मारू नका ना यार। लूजर 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 लूजर। हा गेम खेळणार? जितका चांगला गेम खेळणार ना तितके जास्त डायमंड मिळणार। आणखी डायमंड पाहिजे? चल। आई, तुला माहितीये का शाळेमध्ये काय झालं? अगं रोहनने माझा सगळा डबा खाऊन टाकला। मग काय, मी पण टीचरना कंप्लेंट केली। टीचरनी असा कोंबडा केला होता ना त्याला, तू काही विचारू नकोस, मी खूप हसले। आई, तुला भूक लागली असेल ना? थांब, मी घेऊन येते तुझ्यासाठी काहीतरी। बटर पण नाहीये, जाऊ दे। आई, हे घे। हॅलो, हाँ हाँ पप्पा। नाही, तिची तब्येत बरी नाहीये। हो, ती झोपलीये। आई, पप्पांना काही सांगायचं आहे का? हां, ती म्हणते की ती नंतर कॉल करेल तुम्हाला। हां, बाय।
अगं हात सोडून कुठे गेली होतीस? सांगितलं ना हात सोडून जायचं नाही. चल घरी. हा आई कशी आहे आता? बरी आहे, पण जरा थकवा आलाय ना तिला, म्हणून झोपली आहे ती. तू काळजी नको करू, वाटेल आईला लवकरच बरं. बाळा, तुला बाबा आवडत नाही का ग? आवडतात ना, पण तुम्हाला मी कुठे आवडते? काहीही झालं तरी लगेचच चिडता. तुम्ही जर का असंच वागणार असाल ना, तर घर सोडून जाईन ना मी खरं सांगते, मी घर सोडून जाईन. कधीपासून मिसिंग आहे अमृता? सर आज सकाळी 10:30 वाजता ती सोसायटीमध्ये खेळत होती आणि खेळता खेळता साहेब सगळीकडे शोधली होती तिला, ती कुठेच सापडली नाही. प्लीज सर काही करा, पण माझ्या मुलीला शोधून काढावं. तुम्ही काळजी करू नका, सगळ्या डिटेल्स यांच्याकडे द्या, आम्ही शोधून काढतो तिला. या रडू. नाही साहेब, माझं लक्ष होतं ना. मग तुझं लक्ष असताना सुद्धा कॉलनीतनं 10-11 वर्षांची मुलगी गायब होते म्हणजे काय? हा हे बघ, बऱ्या मुलानं खरं बोल, नाही तर काल कुणी कॉलनीत आलंच नाही आणि मुलं खेळत होती त्यावेळी माझं लक्ष होतं ना साहेब. तो सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे? हो साहेब. रिकामे तर वॉचमन सांगत होता की त्या दिवशी कॉलनीमध्ये कोणी संशयास्पद व्यक्ती आली नव्हती. आणि हे बघा सर, जेव्हा अमृता त्या मुलांबरोबर खेळत होती तेव्हा वॉचमन सुद्धा तिथेच होता. हे बघा, हे बघा, अमृता बॉल आणायला बाहेर गेली आहे, बाहेरून कुणी आत आलं नव्हतं. हो सर. आणि अमृता बॉल आणायला बाहेर गेली, पण तिथून नंतर ती कुठे गेली हे कळत नाही. हे बघा, या भिंतीमागे अमृता कोणाशी तरी बोलते. या माणूस तिच्या ओळखीचा असावा आणि कदाचित अमृता त्याच्यासोबतच गेली असावी. या सीसीटीव्हीचा दुसरा अँगल आहे का? नाही सर. जर अमृता या माणसासोबत गेली असेल तर ही मिसिंग नाही पण किडनॅपिंगची केस आहे. अमृताच्या घरी जाऊन तपास करा, पैशांसाठी मागणी केली गेली आहे का? ओके सर. अजून तसा कोणाचा फोन किंवा मेसेज आलेला नाहीये सर. नक्की तुम्ही आमच्यापासून काही लपवत तर नाही आहात ना? अहो खरंच असं कोणीच नाहीये सर. बरं, तुमची कोणाशी दुश्मनी, कोणाशी भांडण वगैरे? नाही सर, आम्ही खूप साधी माणसं आहोत. मी एका बँकेत साधा क्लर्क आहे आणि ही घरीच असते. पण सर तुम्ही असे प्रश्न का विचारताय? कारण आम्हाला असं वाटतंय की ही मिसिंगची नाही तर किडनॅपिंगची केस आहे. काय? हो, कारण ज्या वेळेला आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केलं त्याच्यामध्ये अमृता गेटजवळ त्या किडनॅपरशी बोलताना दिसते. तो किडनॅपर भिंतीच्या पलीकडे उभा आहे, त्यामुळे तो आम्हाला विजिबल नाही आहे. असा आमचा अंदाज आहे की अमृता त्याला कदाचित ओळखत असावी म्हणून ती स्वतःहून त्याच्याशी बोलायला गेली आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर निघून गेली. बरं, असा कोण आहे की ज्याच्यापासून अमृताच्या जीवाला धोका आहे? नाही सर, असं कोणी आहे हिचा भाऊ श्रेयश.
सर, हा श्रेयस सिद्धीचा मोठा भाऊ आहे. त्याला स्वतःचं मूलबळ नाहीये. त्याने सिद्धीवरती अमृताला दत्तक घेण्यासाठी 2-3 वेळा फोर्स सुद्धा केला होता. मोटिव्ह आहे. मग त्याला चौकशीसाठी का नाही बोलवलं? सर, त्या दिवशी श्रेयस ऑफिसमध्ये होता आणि त्याचा रेकॉर्ड सुद्धा क्लीन आहे. या महिन्यातली ही दुसरी मिसिंग केस आहे. याआधी सुद्धा अशीच एक 10-12 वर्षाची मुलगी खेळता खेळता गायब झाली होती. मला ना एक पॅटर्न दिसतोय, जिथे 10-12 वर्षांच्या मुली खेळता खेळता गायब होतात आणि फॅमिली हिस्ट्री क्लीन. सर, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मला असं वाटतंय की हे कुठल्या तरी गँगचं काम आहे. जरा आपल्या खबऱ्यांना विचारा आणि अशा प्रकारच्या मिसिंग केसेस अजून कुठे रजिस्टर झाल्यात का जरा ट्रेस करा. ओके सर. आई आई मला खूप भूक लागली आहे ग. आई उठ ना, मला खरंच खूप भूक लागली आहे. किती दिवस झाले तू उठलीच नाहीयेस. उठ ना प्लीज. आई आई मला खूप भूक लागली आहे ग. सोनू, सोनवळा, हे पाणी पी हा आत्ता तू. तोवर मी काहीतरी करते. हा बस. आई आता बरं वाटलं, पण नंतर परत भूक लागली तर? हा सोनू, सोनू तू बस हा. 1 मिनिट बस बस. सोनू चल, आपण काहीतरी खाऊन येऊ. हा चल. ये इथे ना गरमागरम मस्त जेवण मिळतं. हा घे. खा खा. तू खा ना. नाही नाही खा बेटा. हे घे. आवडला? खरंच गाई, इथं खरंच खूप मस्त जेवण मिळतं. हे आपण रोजच जेवत नाही ते जेवण जेवायला. नाही 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 नको. रोज नाही यायचं बेटा. हा मी नोकरी करणार आहे ना. हा तुझे बाबा आहेत ना, त्यांचं आपल्याकडे लक्ष नाहीये ना. मी नोकरी करते. हा मग आपल्याला कुणाचीच गरज नाही उरणार. होय, मी पण पटकन मोठी होते आणि तुझी मदत करते.
काळजी नको करू हा, मी आणते खायला. काका लाईनीमध्ये या ना, मी तुमच्या आधी आले होते ना. ए जास्त शानपणा करू नको, आता दिल काना खाली. तुझ्या वहिनी, विजय वहिनी, सोनू. कुठे आहेस रे तू? अरे लवकर घरी ये, तुझ्या घरातून खूप घाण वास येतोय. नाही, टाळा बंद आहे. अरे तू ये लवकर, मी थांबतो तोपर्यंत. का मारलं त्याला? त्याने आधी मला धक्का दिला म्हणून मी त्याला. ठीक आहे सटको इकडून, नाही तर परत येईल तो. अरे दादा, चल. अरे जैन, काय रे, काय झालं? अरे काय यार, कुठे होतास तू? बघ तुझ्या घरातून किती वास येतोय आणि आतमध्ये पण कोण दिसत नाहीये. चल चल लवकर बघ काय झालं ते. ये. विजया, विजया, विजया. सोनू, सोनू. विजयाची बॉडी पूर्णपणे सडली होती. मग इतके दिवस सोनू नक्की कोणाशी गप्पा मारत होती? ती एका डेड बॉडी सोबत इतके दिवस राहत होती का? एक 10-12 वर्षांची मुलगी, तिला भीती वाटली नसेल? नेमकं काय झालं काहीच कळत नव्हतं. आणि दुसरीकडे एका मिसिंग केसमध्ये आणि या केसमध्ये पोलिसांना काहीतरी साधर्म्य, काहीतरी पॅटर्न जाणवत होता. विजयाच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं? या किडनॅपिंगच्या मागे नक्की कोण होतं? दोन्ही केसेसमध्ये काही साम्य होतं का? आणि आता सोनूला सुद्धा त्या संशयित मुलानं किडनॅप केलं होतं का? कुठे? आत. चल कांबळे, आत कोणाला पाठवलं का? मी तेच थांब. कांबळे सर्च करा. शिंदेबाई बघा जरा. एक मिनिट. सर, डोक्याच्या मागच्या बाजूला एक खोक आहे. कदाचित यामुळे जीव गेलाय. बॉडीची अवस्था बघून असं वाटतंय मरून 6 ते 7 दिवस झाले. हो सर. शिंदेबाई अजून काय मिळते का सर्च करा. पाटील पुढची प्रोसेस चालू करूया. कोणी बघितलं ते सगळं? मी साहेब. हां. नाही म्हणजे मी इथून जात होतो, मला वास आला, मग मी याला फोन केला, मग याने येऊन टाळा उघडला. कोण तुम्ही? मी साहेब, माझी बायको आहे ती. तुमच्या बायकोला मरून 6 ते 7 दिवस झालेत आणि तुम्हाला कल्पनाच नाही. होतात कुठे तुम्ही? साहेब त्याचं काय आहे ना, गेली 2 वर्ष झाली आम्ही एकत्र नाही राहत.
तुम्ही एकत्र राहत नाही, मग घराची चावी तुमच्याकडे कशी काय आली? माझी मुलगी आहे ना छोटी सोनू, तर ती घरी एकटी असते म्हणून बायको जाताना टाळ लावून जायची आणि मी तिला केव्हा तरी भेटायला यायचो, म्हणून दुसरी चावी आहे माझ्याजवळ. कुठे आहे मुलगी तुमची? माहीत नाही साहेब कुठे गेले. म्हणजे मी जेव्हा इथे आलो घरी तेव्हा ती घरात नव्हती. साहेब मी शाळेतही फोन केला, ती शाळेतही नव्हती. अहो तुमची मुलगी आहे, तुम्हाला माहिती नाही कुठे आहे ती? ठीक आहे, पाटील एक काम करा, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या आणि दोघांचंही स्टेटमेंट घ्या आणि सगळ्यात आधी त्या मुलीला शोधा. तिने जर मार करायला बघितलं असेल तर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. सर एकदम बिंदास आहेस तू, कामाची आहेस. भूक लागली असेल ना तुला? थांब दादा, 2 कटिंग 1 बिस्किट. दादा, मला माझ्या आईने सांगितलंय कोणी काही दिलं तरी नाही खायचं. असं भूक लागली आहे ना? हे घे खा, जास्त हुशारी करू नको. धर अरे पण हे. आता बघूनच पोट भरणार आहेस का? इथे येऊन बस. दे. हे काय म्हणतो? हे घे. घे का घे. माझ्यासोबत काम करशील? तुझं राहायचं खायचं मी बघतो. बोल. हे बघ, रस्त्यावर कोणी फुकट खायला देत नाही. सगळ्यासाठी पैसे लागतात. काम केलं तर पैसे मिळतील, खायला बी मिळेल. बोल, काय बोलते? पण दादा, माझी आई एकटी आहे रे घरी, ती शोधत असेल ना मला. सर, तुमचा अंदाज बरोबर आहे. विजयाच्या मृत्यूला जवळपास 7 दिवस झाले. सर, इतर माहिती आणि रिपोर्ट्स लवकरच फॉरेन्सिक मधून येतील. पाटील मला हे पटत नाहीये की सोनू जर आज सकाळी गायब झाली आहे तर ती गेले 6 ते 7 दिवस विजयाच्या डेडबॉडीजवळ काय करत होती. म्हणजे एवढ्याशा लहान मुलीला डेडबॉडीसोबत राहताना वावरताना भीती वाटली नसेल? मलाही जरा हे विचित्रच वाटतंय. पाटील मला असं वाटतंय हा खून त्या मुलीनंच केलाय. पण सर, ही एवढीशी लहान मुलगी ही असं का करेल? पाटील, ही एवढीशी लहान मुलगी जर डेडबॉडीसोबत 6 ते 7 दिवस राहू शकते तर ती मुलगी काहीही करू शकते. एक काम करा, या सोनूचा फोटो आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला सर्क्युलेट करा, नीट नाकाबंदी करा. एकदा काही मुलगी सापडली की ही केस लगेच सॉल्व्ह. सर, कुठे घेऊन चाललास तिला? सोड समिता, समिता. ए सोड सोड झाली का काय तू? आवाज कमी कर. ए सोड सोड तिला, सोड. कल बिकल ऐकू नाही तुला? तुझ्या पायी आज फसलो असतो. अरे पण तू चुकीचं काम करत होता. हे बघ, या दुनियेत चूक आणि बरोबर काही नसतं. अमीर आणि गरीब असतात. जगायचं असेल ना तर पैशासाठी काय बी करावं लागतं. मला नाही करायचं हे काम. नाही करायचं म्हणजे? मी तुला फुकट घ्यायला द्यायचं? काम करायचं नसेल ना तिथनं निघायचं. असं नको ना रे बोलू दादा. माझी आई घरी एकटी आहे, तिच्या औषधांसाठी मला पैसे हवे. आई खरंच आजारी आहे ना तुझी? टेपात मारत नाही ना? हो दादा, खरंच आजारी आहे. हे चल पळ. सर, सोनूचे फोटोज आणि पोस्टर सगळीकडे सर्क्युलेट केलेत, पण सोनूचा काहीच पत्ता लागत नाहीये. पाटील, एकदा ही सोनू सापडली की या केसमध्ये नवीन लीड्स मिळतील.
या सोनूला बरीच माहिती असू शकेल. माझ्या मते हा खून सोनूनेच केलाय. सर हे विजयाचे PM रिपोर्ट्स. पाटील, PM रिपोर्ट प्रमाणे विजयाच्या मृत्यूचं कारण अतिरक्तस्राव झाल्यामुळे झालंय असं दिसतंय. रिपोर्ट प्रमाणे विजयाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला एक ब्लंट वार करण्यात आलाय. म्हणजे सर बांबू किंवा तत्सम मर्डर वेपनने हा वार केला गेलाय. पण क्राईम स्पॉटवर आपल्याला कुठलंही मर्डर वेपन सापडलं नाही. हो सर. किंवा तिथे रक्ताचे डागही नव्हते. याचाच अर्थ पुरावे नष्ट करण्यात आले. एक काम करा पाटील, आपण क्राईम सीनला जाऊन येऊया. चला. कांबळे गाडी काढा. काय लोचा केलाय तू? अरे दादा, अरे मी काहीच नाही केलं. तू बोलशील ते काम करायला मी तयार आहे, पण प्लीज मला घरी नको ना रे पाठव, प्लीज. ठीक आहे, मी बघतो काय ते. भूक लागली असेल ना तुला? तू बस, मी खायला घेऊन येतो. सगळं घर पुन्हा एकदा तपासा. कुठे रक्ताचे डाग मिळतात का बघा, काही पुरावा मिळतोय का बघा, चेक करा. बस. सर काहीच नाही मिळालं. जागेवर रक्ताचे डाग नाही आहेत, बेडवर नाही आहेत, इथे कुठेही आसपास काही रक्ताचे डाग मिळत नाही आहेत. याचा अर्थ खून या जागी झालेला नाही आहे. सर बेडवरती एखादी बॉडी साफसूफ करून ठेवणं, घराची साफसफाई करणं, हे एखादी 10 ते 12 वर्षाची मुलगी करेल असं नाही वाटत. पाटील, विजयाचे कपडे फॉरेन्सिकला पाठवून द्या. त्यावर काही रक्ताचे डाग मिळतात का बघा, किंवा काही एव्हिडन्स मिळतोय का बघा. त्याचा रिपोर्ट लवकरात लवकर मागवून घ्या. सर. आणखी हवं? बरं मला सांग, घरी का नाही जायचं तुला? तुझ्याबद्दल सांग की जरा. घरी कोण कोण असतं तुझ्या? बाप काय करतो? माझे आई बाबा सतत रात्रंदिवस एकमेकांबरोबर भांडत असतात. बाबा तर आईलाही मारतात, कधी कधी मलाही मारतात. बाबांना आणि आजीला मी आवडत नाही ना, म्हणून माझ्यामुळे घरात भांडणं होतात. माझं नशीबच फुटकं आहे तुमच्याशी लग्न केलं ते. तुम्ही आणि तुमची आई सारखं मला आणि माझ्या मुलीला बोल लावत असता. हे तू आता गप्प बस नाही तर. नाहीतर काय काय करणार आहात? मारणार आहात ना मला? मारा मारा. हे काम करा सोनू, मला आणि सोनूला कायमचं मारून टाकायचं. गप्प बस बोलतोय ना, गप्प बस बोलतोय ना, गप्प बस. कळत नाहीये कधीपासून बोलतोय गप्प बस. सर तुमचं म्हणणं बरोबर आहे. या केसमध्ये सुद्धा अमृतासारखीच 8 ते 12 वर्षांची मुलगी गायब झाली. टोटल 3 केस झाल्या. एक चान्स असू शकतो, दुसरा कोइन्सिडन्स, पण जर तिसरी केस सिमिलर आहे याचा अर्थ हा एक पॅटर्न आहे. हो सर. सर अशा पद्धतीने किडनॅपिंग करणाऱ्या तिघांची केस हिस्ट्री मी स्टडी केली तर कळलं की त्यातले 2 जण आतमध्ये आहेत आणि एक बाहेर आहे, पण त्याला कॅन्सर आहे. सर अशा पद्धतीने अजून कोण किडनॅपिंग करू शकतं याचाही मी स्टडी करतोय. फक्त मुलींना गायब केलं जात आहे. याला एक ह्युमन ट्रॅफिकिंगचा अँगल पण असू शकतो. ते आजकालच्या समाजात कोण कुठे काय करू शकतं काही सांगता येत नाही. साहेब 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 साहेब, माझी मुलगी गायब झाली साहेब. तुम्ही आधी बसा, शांतपणे बसा प्लीज. काय झालं? नाव काय तुमचं? मी गीता जोशी. माझी 12 वर्षाची मुलगी मानसी. मी सकाळपासून शोधते तिला, ती कुठेच सापडत नाहीये. एक्झॅक्टली काय झालं होतं सांगू शकता का? मी सकाळी किचन मध्ये काम करत होते. ए आई, मला तुझा फोन दे ना, मला गेम खेळायचा आहे. म्हणून तुला टीव्ही बघत होतीस ना? सारखं सारखं असं टीव्ही आणि मोबाईल बघायचा नाही. डोळे खराब होतील. जा अभ्यासाला बस.
आई अगं थोडा वेळ दे ना, मी जाते नंतर. थोडा वेळ दे ना आई प्लीज. हे बघ, तू हट्ट करू नकोस हा अजिबात, नाहीतर धपाटा घालीन मी तुला आता. जा अभ्यासाला बस, जा. मी नेहमी असंच करते. जा, मी नाही बोलणार हिच्याशी. मनू, रागावलीस का ग? ए मनू, घे एकदाचा तो मोबाईल, पण रुसून बसू नकोस. मनू, पोलीस स्टेशनमध्ये अशा कितीतरी केसेस येत असतात ज्यामध्ये लहान मुलं घरच्यांशी भांडून किंवा काहीतरी किरकोळ कारणामुळे घर सोडून स्वतःहून गेलेली असतात. त्यामागे खरं तर काही लॉजिकल कारण नसतं. कधी थोड्या वेळासाठी येणारा आईवडिलांचा राग असतो, तर कधी आईवडिलांनी छोटे मोठे हट्ट पुरवले नाहीत म्हणून नाराजी असते. आणि याच रागाच्या भरात मुलं एखादं चुकीचं पाऊल उचलतात आणि त्यातच त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. मानसीच्या बाबतीत असंच काहीसं झालं असेल का, की तिलाही प्रतीकनेच किडनॅप केलं होतं. हो साहेब, बघितली होती मी हिला. ही जोशांची मुलगी आहे साहेब. कधी आणि कुठे बघितले? साहेब मी काल 10 ते 11च्या दरम्यान मी इथं कपडे इस्त्रीला द्यायला आलो होतो, तेव्हा बघितली होती. एकटी होती का अजून कोणी होतं तिच्यासोबत? एकटी नव्हती साहेब, तिच्यासोबत आणखी एक छोटी मुलगी होती. पण साहेब त्या दोघी बोलत बोलत चालल्या होत्या. पण साहेब ती छोटी जी मुलगी आहे ना, ती कपड्यावरून लय गरीब वाटत होती. चेहरा आठवतोय तिचा? हो साहेब. रिकामे सर, स्केच आर्टिस्टला बोलवून घ्या. बोल, का पोरींना किडनॅप करतोय तू? बोल. साहेब आपण खरं सांगतो, आपण हे सगळं नाही करतो साहेब. मागच्या वेळेला आतमध्ये काय बड्डेसाठी गेला होता काय? बोला पटकन. साहेब खरं सांगतो साहेब. साहेब आपण फक्त बारसाठी पोरी पुरवतो, आणि ते पण 18-19 वर्षाच्या. आणि ते काय पॉस्को आलं ना, तेव्हापासून लहान मुलीचं काय घेणं देणं पण नाही. खरं साहेब खरं सांगतो. खरं बोल. साहेब खरं सांगतो. आपल्या एरियामध्ये कोण मुली उचलतं, त्यांना गायब करतं, कुठली गँग ऑपरेट करते, ही सगळी माहिती मला पाहिजे आणि लवकरात लवकर पाहिजे. आणि तू मिळवून द्यायची. हो साहेब. कळलं ना? हो साहेब. जाऊ दे, चल निघ. बघ, हीच होती का? हो साहेब, हीच होती ती. ठीक आहे, जा तू. सर आपल्या खबरांना कळवलंय, लवकरात लवकर सर, स्केच रेडी आहे. या मुलीला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. ती काशीमीरा पोलीस स्टेशनची केस. तिकडच्या PIने एका मुलीचा फोटो सर्क्युलेट केला होता. ती जरा केस बघा काय ती. सर ही तर विजया शिंदे मर्डर केसमध्ये प्राईम सस्पेक्ट आहे. सोनिया शिंदे नाव आहे हिचं, उर्फ सोनू.
हे देवा. एका मागोमाग एक 10-12 वर्षांच्या मुली गायब होत होत्या. मात्र कारण काय हे कोणालाही कळत नव्हतं. पोलीस जोर लावून तपास करत होते, सगळीकडे नाकाबंदी, चौकशी सगळं सुरू होतं. पण प्रश्न हा होता की प्रतीक हे सगळं का करत होता. त्यामुळे तो एकटाच हे सगळं करत होता की त्याचा कुणीतरी वापर करून घेत होता. प्रश्न अनेक होते पण उत्तरं काही केल्यास सापडत नव्हती. त्या बॅग मध्ये सापडलेल्या मुलाची स्टोरी नक्की काय होती, त्याचा या केसशी काही संबंध होता का, पाहूया उद्याच्या भागात. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच समाजाचा बुरखा फाडणाऱ्या केससह निरागस मुलांवरील अत्याचार शृंखलेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.